माढा तालुक्यातील कुरडू गावातील पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी झालेल्या मुरुम उत्खनन प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली आहे। या आंदोलनाची झळ मंत्रालयापर्यंत पोहोचली आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्णय घेतलाय। राज्यातील पाणंद रस्ते दुरुस्तीसाठी होणाऱ्या मुरुम उत्खननावर इथून पुढे रॉयल्टी आकारली जाणार नाही याची घोषणा देखील त्यांनी एका कार्यक्रमात नुकतीच केली। त्यामुळे या निर्णयाचा राज्यातील सुमारे 41,000 गावांना थेट फायदा होणार आहे। मुरुम उत्खनन कायदेशीर की बेकायदेशीर या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता। करमाळ्याच्या डीवायएसपी व प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी अंजली कृष्ण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाची क्लिप चर्चेचा विषय ठरली। त्यानंतर गावातील सरपंच व ग्रामसेवकांवर महसूल विभागाकडून गुन्हे दाखल झाले। पोलिसांकडून सरकारी कामात अडथळा म्हणून 20 पदाधिकारी व ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले। निषेध म्हणून गाव बंद ठेवून कुरडू ग्रामस्थांनी एकी दाखवली आणि पाणंद रस्ते आम्हाला दुरुस्त करून द्या अशी भूमिका घेतली। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला हा निर्णय म्हणजे कुरडूकरांच्या आंदोलनाचा विजय आहे। एखाद्या गावानं पाणंद रस्त्यासाठी मुरुम उत्खनन केल्यानंतर ते गाव बदनाम न होता त्यांच्या मागणीचा आदर व्हायला हवा। कुरडू आंदोलनामुळे आज राज्यातील सर्वच गावांना दिलासा मिळाला आहे।